मतदान यादीमधून आता बऱ्याचशा लोकांची नावं वगळली जाणार आहेत. राहुल गांधी जे सांगत होते ते आता खरं होताना दिसतंय. राहुल गांधींनी सांगितलं होतं, निवडणूक आयोग हे भाजपच्या सांगण्यानुसार काम करतंय. याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती. त्याचा निकाल अतिशय धक्कादायक लागलाय. आता आपल्याला मतदान करता येणार नाही. नेमकं हे प्रकरण काय? कोणत्या लोकांना मतदान करता येणार नाही? कोणाची नावं मतदार यादीमधून वगळली जाणार आहेत? आणि राहुल गांधींनी जे आरोप केले होते, निवडणूक आयोग भाजपच्या सांगण्यानुसार काम करते, हे कसं काय खरं झालं तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. देशाच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसापासून एक मुद्दा सातत्याने चर्चेमध्ये आहे. हा मुद्दा म्हणजे SIR. आता SIR प्रक्रिया कधीपासून सुरू झाली ते बघा. बिहार विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. राहुल गांधींचं असं म्हणणं आहे, SIRच्या माध्यमातून अशा लोकांची मतदार यादीमधून नावं वगळली जातात जी लोक भाजपला मतदान करत नाहीत. तर दुसरीकडे निवडणूक आयोग आणि भाजपचं म्हणणं आहे, SIR ही प्रक्रिया मतदान यादी स्वच्छ करण्यासाठी गरजेची आहे. पण या वादानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जे घडलं ते अनेकांना धक्का देणारं होतं. कारण की आत्ताच एक आठवड्या अगोदर भारताचे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत, पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षातील नेते राहुल गांधी या तिघांची ही बैठक झाली होती. ती बैठक होती CBIच्या मुख्यपदी कोणाची निवड करायची. पण त्या बैठकीमध्ये राहुल गांधींच्या बोलण्याला महत्त्वच नव्हतं. जस्टिस सूर्यकांत आणि पंतप्रधान मोदी यांनी मिळूनच ठरवलं होतं CBIच्या मुख्यपदी कोणाची निवड करायची. आणि आता SIR प्रक्रियेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला. तिथेही जस्टिस सूर्यकांतच आहेत. आता तिथे काय घडलं ते बघू. बघा, 6 महिन्यापूर्वीच बिहार विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. त्या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे चर्चेत आले, पण सर्वात जास्त चर्चा झाली ती SIR प्रक्रियेची. त्यावेळेस राहुल गांधींनी सांगितलं होतं, SIR प्रक्रिया म्हणजे मतदान चोरीचा प्रकार आहे. राहुल गांधीने जनतेसमोर भाषणामधून स्पष्टपणे सांगितलं होतं, निवडणूक आयोग स्वतःच्या मनाने काम करत नाही, भाजपच्या दबावाखाली काम करतं. भाजप जे सांगतं त्या पद्धतीने निवडणूक आयोग काम करतं. आणि या गोष्टीचा फायदा भाजपला अनेक निवडणुकांमध्ये होतो. बिहारमध्ये SIR प्रक्रियेच्या नावाखाली अनेक लाखो लोकांचे मतदार यादीमधून नाव वगळली गेली, जी लोक भाजपला मतदान करत नव्हती. आपण असं म्हणत नाही, स्वतः राहुल गांधी यांनी हे सांगितलं होतं. राहुल गांधींचा दावा होता, SIR प्रक्रिया म्हणजे मतदान यादी पडताळणीचा भाग नाही, हे एक वेगळ्या पद्धतीने मतदान चोरी करण्याचं प्रकरण आहे. त्यामध्ये दलित असो, गरीब असो किंवा स्थलांतरित लोक असतो, त्या लोकांची बरीचशी नावं वगळली जातात. आत्ता पश्चिम बंगालमध्ये देखील नुकत्याच निवडणुका झाल्या, त्यामध्ये देखील हा मुद्दा सर्वात अधिक गाजला. SIR प्रक्रियेच्या माध्यमातून अनेक लोकांची नावं वगळली गेली. राहुल गांधींनी सांगितलं होतं की लाखो लोकांची नावं संशयित पद्धतीने वगळली गेलेली आहेत. ज्या लोकांना मतदानाचा हक्क होता त्या लोकांचे नावं आता मतदान यादीमधून काढून घेण्यात आलेत. पण आता सुप्रीम कोर्टामध्ये जे घडले त्यामुळे अनेक लाखो लोकांचे नावं मतदान यादीमधून गायब होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिलाय ते सविस्तर ऐका. पण सर्वात अगोदर एक मुद्दा समजून घ्या, SIR प्रक्रिया म्हणजे काय. SIR प्रक्रिया म्हणजे मतदान यादीची पडताळणी करणं. जी लोक आता या जगामध्ये नाही त्यांची नावं देखील मतदान यादीमध्ये आहे. एकाच व्यक्तीचं वेगवेगळ्या शहरामध्ये नावं नोंदलेली आहेत. काही प्रकरणामध्ये बेकायदेशीर घुसखोर देखील मतदान करतात. त्यामुळे मतदान यादीची पडताळणी करणं आणि मतदान यादी स्वच्छ करणं यासाठी SIR ही प्रक्रिया आलेली आहे. पण SIR प्रक्रिया झाल्यानंतर अनेक लोकांची नावं वगळली गेली, जे घुसखोर नव्हते, जी लोक मेलेली नव्हती आणि त्यांना मतदानाचा हक्कही होता, त्या लोकांची नावं वगळली गेली. राहुल गांधी यावरती असा आरोप करतायत, निवडणूक आयोग हे या प्रक्रियेच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे नागरिक तत्व पडताळणी करत आहे. नागरिक तत्वाचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे नाहीये. नागरिक तत्व पडताळणं हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे निवडणूक आयोग नागरिकांकडून वेगवेगळे जे कागदपत्र मागत आहेत ते बेकायदेशीर आहे. एवढंच नाही तर पुढे राहुल गांधींनी सांगितलं, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम या सर्व राज्यांमध्ये SIR प्रक्रिया झाली आणि त्यामधून जवळपास 5 कोटी लोकांची नावं वगळण्यात आली. त्या वगळलेल्या नावापैकी कोणीही घुसखोर नव्हतं, कोणीही मेलेली लोक नव्हती. त्यांना सर्वांना मतदानाचा अधिकार होता. तरी देखील त्यांची नावं मतदान यादीमधून वगळली गेली.
याच कारणामुळे विरोधकांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. राहुल गांधींचं असं म्हणणं होतं, भाजप आणि निवडणूक आयोग हे दोघंही मिळून मतदार यादीमधून नावं वगळतायत, जेणेकरून भाजपला मतदानामध्ये आणखीन जास्त फायदा होतो. सुप्रीम कोर्टामध्ये याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं, निवडणूक आयोगाने आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांच्या या प्रक्रियेमुळे लाखो लोक मतदानापासून वंचित राहू शकतात. या प्रकरणाची सुनावणी 27 मे 2026ला झाली. हा निकाल खूप महत्त्वाचा होता आणि हा निकाल देण्यासाठी कोण होतं हे आपण अगोदरच सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाचे जस्टिस सूर्यकांत. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, SIR ही प्रक्रिया पूर्णपणे योग्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की निवडणूक आयोगाला मतदार यादी तयार करणं आणि तिची पडताळणी करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे. निवडणूक आयोग कोणत्याही व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये नवीन ॲड करू शकतो आणि कोणाचंही नाव गरज पडल्यास त्या मतदान यादीमधून काढू शकतो. हा संपूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की अनेक दशकापासून मतदान यादीची पडताळणी झालेली नाही, त्यामुळे मतदान यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी झाल्या आहेत आणि त्या त्रुटी सुधारण्यासाठी SIR प्रक्रिया गरजेची आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे, सर्व राज्यामध्ये आता SIR प्रक्रिया होणार आहे. यावरती राहुल गांधींनी आक्षेप घेतला, निवडणूक आयोग कसं काय ठरवू शकतं कोण मतदान करणार कोण मतदान करणार नाही, हा हक्क निवडणूक आयोगाला कोणी दिला. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी देखील या निर्णयावरती टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्लँक चेक दिला आहे. त्यांच्या मते निवडणूक आयोगाने कोणती नावं ठेवायची कोणती नावं वगळायची यावरती खूप मोठं स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्यामध्ये ब्लँक चेकचा वापर करण्यात आला. त्यांनी हा निर्णय लोकशाहीसाठी खूप धोकादायक आहे असंही म्हटलंय. पण दुसरीकडे मात्र भाजपने या गोष्टीचं स्वागत केलं. ते म्हणले, आता मतदान यादी पूर्णपणे स्वच्छ होईल, कोणतेही बाहेरचे लोक मतदान यादीमध्ये समाविष्ट होणार नाही. SIR प्रक्रियेमुळे मतदान यादी पारदर्शक होणार आहे, असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यावरती राहुल गांधींनी आरोप केला आहे, SIR प्रक्रिया ही फक्त नावाला आहे आणि यामध्ये भाजप, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय या सर्वांचा सहभाग आहे. भविष्यामध्ये आता दलित असो किंवा गरीब कुटुंबातील लोक असो, त्यांची नावं मतदान यादीमधून वगळली जातील आणि अशी नावं वगळली जातील जी लोक भाजपला मतदान करत नव्हती. आता राहुल गांधींनी जे काय सांगितलंय, सर्वोच्च न्यायालयाने जो काय निकाल दिलाय, या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय? आपल्या भागामध्ये SIR प्रक्रिया सुरू झाली आहे का? आपलं मतदान यादीमधून नाव वगळलं आहे का? असं आपल्याबरोबर कधी घडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा.